निश्चितपणानं आज मी सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना एक धन्यवाद पण देतो। खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सर्वजणच म्हणजे माझ्या सहित कुठलाही वाढदिवस आला की जाहिराती किंवा इतर गोष्टीकडे जास्त लक्ष असते किंवा इतर कार्यक्रम, परंतु माननीय साहेबांनी या ठिकाणी स्वतः सर्वांना सूचना दिल्या की वाढदिवस माझा साजरा करत असताना कुठल्याही जाहिराती किंवा गाजावाजा न करता आज राज्यामध्ये देशामध्ये रक्ताचा थोडा तुटवडा जाणवतोय, सर्वांनी रक्तदान या ठिकाणी करून मला शुभेच्छा दिल्या तर मला अतिशय आनंद होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अत्यंत कौतुकास्पद ही भावना त्यांनी व्यक्त केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। कारण या ठिकाणी आपण सर्वजण पाहतो की अत्यंत नियोजनबद्ध या राज्याचा गाडा हाकत असताना या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांकरता हरित क्रांती करायची, त्यांना दिवसा लाईट द्यायची, सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करायचा, या दृष्टिकोनातून आज एवढा विकासाचा गाडा माननीय मुख्यमंत्री हाकत असताना हा संदेश त्यांनी जो दिला तो अत्यंत स्तुत्य असा संदेश आहे। बार्शीकरांच्या वतीनं सुद्धा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत असताना सर्व बार्शी तालुक्यातील जनतेला सुद्धा नम्रतेची विनंती करतो की आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत असताना स्वतः मीही रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे। मी सुशील राऊत यांच्या स्मरणार्थ रक्तदान दरवर्षी करत असतो, परंतु आज साहेबांनी जो संदेश दिलेला आहे की रक्तदान करत जावा म्हणून, तर वर्षातून एक वेळेस तर मी कंपल्सरी करतो, परंतु आज वर्षातून 2 वेळेस मी हे रक्तदान या ठिकाणी स्वतः करतच असतो, एक वर्षात एकदा, परंतु 2 वेळेस करणार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आमच्या सुशील राऊत यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अशा 2 वेळेस रक्तदान या ठिकाणी करणार। सर्वांनीच हे रक्तदान या ठिकाणी करावं अशी नम्रतेची विनंती करतो, कारण या बार्शी तालुक्याला सुद्धा एक अत्यंत सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न साहेबांनी पाहिलेलं होतं आणि ते साक्षात उतरवलं। आज आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी या ठिकाणी आलं, एवढा मोठा विकास केलेला आहे। अशा नेत्याला रक्तदान करून सर्वांनी शुभेच्छा द्याव्या अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो। साधारण कोणाची रक्तदानाची संकल्पना होती बार्शीमधली आणि किती लोक रक्तदान करतील, काय अपेक्षा आहे? या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आम्हाला आव्हान केलं की इतर कुठलाही गाजावाजा न करता रक्तदान करावं, आम्हाला एवढा हा उपक्रम आवडला, कारण आम्ही नेहमीच या ठिकाणी रक्तदानामध्ये सहभाग असतो बार्शीकरांचा। बार्शीमध्ये रक्तदानाचे वेगवेगळे शिबिर आयोजित केला आणि आज मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की राज्यामध्ये संपूर्ण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत। ग्रीनिज बुकामध्ये नोंद होईल अशा पद्धतीचं राज्याचं रेकॉर्ड होईल आणि बार्शीचं सुद्धा 1000हून अधिक रक्तदानाच्या म्हटले संकलित होतील असा मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे। भाजपचं नेतृत्व आहे, बार्शी स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे, कशा पद्धतीने सामोरं जाणार तयारी चालू केली आहे? आमची रोज तयारी असते, कारण या ठिकाणी आपण सर्वजण पाहता की रोज दैनंदिन कामकाजामध्ये आम्ही जनतेमध्ये असतो, त्यामुळे आम्ही कुठल्याही क्षणी कुठलीही निवडणूक लागली तर ज्या पद्धतीनं सैनिकाचं काम आहे बॉर्डरवरती, त्याच धर्तीवरती आमचंही काम असतंय। कुठल्याही क्षणी कुठल्याही निवडणुका लागल्या की आम्ही सज्ज आहोत। बार्शीमधील स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे महायुती म्हणून लढवणार की सोबळावर लढवणार? सर्वांना विश्वासात घेऊ आणि शेवटी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने मला मार्गदर्शन करतील किंवा सांगतील त्या पद्धतीनं पुढचं पाऊल असेल। बार्शीतील हा जो रक्तदानाचा संकल्प आहे त्यासाठी आपल्या कुठल्या सहकार्यांचं म्हणजे पुढाकार घेतला, कुठल्या सहकार्याने पुढाकार घेतला, काय म्हणतात? या ठिकाणी सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महायुतीतले सर्व घटक पक्ष, आमच्या आरपीआयचे सहकारी, त्याचबरोबर अजितदादा गटाचे सहकारी, शिंदे साहेबांचे सहकारी, या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून बार्शीकरांचं विशेष फडणवीस साहेबांवरती प्रेम आहे, सर्वांनी यामध्ये पुढाकार घेतलेला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।